2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हैदराबादचा आमदार आणला होता राजा सिंग. त्यांनी देखील मला खूप शिव्या दिल्या होत्या. मात्र जे सभेमध्ये लोक बसले होते त्याच लोकांनी मला मतदान केले होते. 4 तारखेला संजय शिरसाट यांच्या घराजवळच मतदान काउंटिंग सेंटर आहे. तुम्ही तिथे मंडप टाका, मग तुम्हाला कळेल. कोणी काही जरी म्हटले तर जिंकणार तर मीच, असा आत्मविश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलाय. 29 तारखेला उमेदवारी वापस घेण्याची शेवटची तारीख आहे. तोपर्यंत किती जण राहणार, कोण पार्टीच्या विरोधात गेले किंवा कोणाच्या मागे राहणार हे दिसून येईल. 29 तारखेच्या नंतर खरोखर कोणाला कोणत्या नेत्याची निष्ठा आहे हे कळेल. हे सगळे खेळत आहे आणि गोल मारणारा खेळाडू तुमच्या समोर उभा आहे. सर्व राजनीतिक पक्षांची प्लॅनिंग असते. बाळासाहेबांनी आम्हाला कधीही सपोर्ट मागितला नाही, परंतु त्यांच्या समाजाचं आमच्यावर ऋण होत. त्यामुळे बाळासाहेब आणि आनंदराज आंबेडकर यांना आम्ही मदत करणार. कालच मी आनंदराज आंबेडकर यांच्यासाठी सभा घेतली. आता निवडणूक आहे, काय होईल ते जनता ठरवेल. जी माझ्यापेक्षा शिक्षित आहे, अशिक्षित आहे, त्यांना मतदान करताना लोकसभा जी आहे तिथे काही डान्सिंग प्रोग्राम होत नाही. देशाचे कायदे काय असायचे, देशाचं भविष्य काय, शेतकऱ्यांचे विषय काय, बेरोजगारी विषय, त्या बाबतीमध्ये कायदा बनवणारी संस्था आहे. लोकशाहीचे ते मंदिर आहे. यासाठी काहीतरी शिक्षण लागतं. जेव्हा बिल आपल्यासमोर येतं तेव्हा ते आपल्याला वाचता येते का आणि त्यावर आपल्याला काय प्रतिक्रिया द्यायची आहे, त्यामुळे शिक्षण लागतं. परंतु दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा 300 पैकी 20 लोक असतील जे शिकलेले आहे. बाकी लोक कसे आहेत, कशासाठी येतात तर टेबल वाजवण्यासाठी. कशामुळे येतात तर जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने, पक्षाच्या नावाने, पैशाच्या जोरावर, घराणेशाहीच्या जोरावर तिथे निवडून येतात आणि तिथे जाऊन फक्त टेबल वाजवण्याचं काम करतात. उमेदवारांचे काढा, कोणता उमेदवार 3री पास आहे, कोणता 6वी तर कोणता 10वी, हे त्यातून तुम्हाला कळेल. माझं शिक्षण जास्त झालेलं नाही, फक्त मी M.Com आहे. मास कॉम्पिटिशन अँड जर्नलिझम त्यांना याचा काहीच अर्थ कळणार नाही आणि लोकसभेमध्ये जाण्यास इच्छुक आहे. वाद देखील होणार आहे पुन्हा, म्हणजे ते भोंगे आणि पुन्हा तो वाद बघायला मिळाला. येऊ दे ना, येऊ दे ना, सगळ्यांना येऊ दे ना. मागच्या वेळी 2019मध्ये ते हैदराबादच्या आमदाराला बोलवले होते, इतकं शिव्या दिले होते. जे लोक समोर बसले होते त्यांनी सुद्धा मला मतदान केलं होतं. हैदराबादचा आमदार होतं ते राजा सिंग कोण म्हणतो ना आपण, त्यांनी ते लोक बसलेले होते ना, त्यांनी सगळ्यांनी मतदान मला केलं होतं. संजय असे म्हणाले की कोणाला कपडेवर जायचे जा, आता नवीन पिलावळ तयार झालेली आहे आणि निवडून आमचाच उमेदवार येईल म्हणून. 4 तारखेला संजय शिरसाट साहेब आपल्या घराच्या जवळच मला वाटतं काउंटिंग सेंटर हे आहे. तुम्ही एक मंडप टाका तिथे आणि आपल्याला स्पष्टपणे सांगतो, काहीही बोला साहेब, काहीही बोला, जिंकणार तर मीच. सर, छगन भुजबळ जे आहेत यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहे, मात्र काही समर्थक जे आहेत त्यांची संघटना जी आहेत त्या ठिकाणून छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल आणि नाशिक असेल या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे कुठेतरी असं त्यांचं मत दिसून येत आहे. काय आहे की 29 तारखेला विड्रॉलची लास्ट डेट आहे. तोपर्यंत किती टिकणार आणि तोपर्यंत किती लोक फक्त बऊ दाखवणार आहे की बघा मी पण लढणार आहे, मी पार्टीच्या विरोधात जाऊन माझ्या नेत्याच्या मागे राहून आपली निष्ठा दाखवण्यासाठी फॉर्म भरायचं. 29 तारखे आली की फॉर्म विड्रॉ करायचं. आता 29 तारखेच्या नंतर आपण याचा उत्तर सविस्तर देऊ की खरोखर तुम्हाला आपल्या नेत्याशी निष्ठा आहे का, तुम्ही फक्त बऊ दाखवण्यासाठी एक भीती की नाही मी पण आम्ही लढणार, आमच्या नेत्याला तुम्ही असं केलं तसं केलं. तर 29 तारखेला विड्रॉलची लास्ट डेट आहे, त्याच्यानंतर आपण सविस्तर बोलू. मंत्री भुजबळाची खेळी असं दिसतंय का? काय हे सगळं लोक खेळच करत आहे, त्याच्यामध्येच बिझी आहे सगळं. का भुजबळ साहेबांचं काय नाव एकटं घेतो, सगळं खेळ खेळत आहे. आणि त्या खेळीमध्ये गोल मारणारा जे खेळाडी आहे ना ते तुमच्यासमोर आहे. छगन भुजबळांनी तिकीट मलाच मिळालं असं कन्फर्म केलं होतं. वरतून देखील मला आदेश आलेला आहे. नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी विड्रॉल केलं, माघार घेतलेले. नेमकं काय कारण असतं? खेळी सगळं खेळी खेळत आहे ना, एकमेकांना उल्लू बनवण्याचं जे काम करत आहे त्याचाच एक भाग हे आहे. पब्लिक खूप हुशार झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिलेला आहे काही ठिकाणी, परंतु त्यांनी आपल्या विरोधात कॅन्डिडेट उभे केलेले आहेत. तर कसं बघताय? काय हे की सर्व राजनैतिक पक्षांची एक प्लॅनिंग असतं, स्ट्रॅटेजी असतं, काही षडयंत्र असतं आणि ते नॅचरल आहे. म्हणजे सगळं लोक करतात, सगळं पॉलिटिकल पार्टीज हे करतं. आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला कधीही सपोर्ट मागितले नाही होते, पण त्यांच्या समाजाचा आमच्यावर एक ऋण होतं. तर ते ऋण फेडण्यासाठी आम्ही स्वतःहून मी आणि ओवैसी साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही बाळासाहेबांना आम्ही मदत करणार
आनंदराज साहेबांना मी मदत करणार. मी स्वतः परवा जाऊन त्यांच्यासाठी एक मोठी सभा घेतली दर्यापूर मध्ये. पण आता त्यांनी माझ्या विरोधात एक खूप चांगला शिक्षित कॅन्डिडेट उभं केलं आहे. आता निवडणूक आहे तर बघू आपण काय होतं, कारण की जनता ठरवतील उसमें की हो ते माझ्यापेक्षा चांगले आहे, खूप शिक्षित आहे, सामाजिक कार्य त्यांचा खूप मोठा आहे. ते बघितलं तर त्यांना मतदान करतील. नाहीतर मी तर अनाडी आहेच, दुसरी तिसरी पास आहे, मला मतदान करतील. नाही करतील. तुम्ही शिक्षणावरती घेऊन खैरे नाही. लोकसभा जे आहे ते काही डान्सिंगचा प्रोग्राम तिथे होत नाही, नृत्यासाठी ते जागा नाही आहे. तिथे डोकं पाहिजे. देशाचे कायदे काय असायचे, देशाचं तुमचं भविष्य काय, शेतकऱ्यांचा विषय काय, बेरोजगारीचा विषय काय, त्याच्या बाबतीत कायदा बनवणारी ती संस्था आहे. टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे, लोकशाहीचं ते मंदिर आहे. त्याच्यामध्ये काही शिक्षण लागतं. जेव्हा बिल आपल्यासमोर येतं ना, तर कमीत कमी ते बिल वाचता येतं का आपल्याला, आणि त्याच्यावर आपल्याला काय प्रतिक्रिया द्यायची आहे. शिक्षणाची गरज लागते तिथे. पण दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीकडे पण असेच लोक आहेत. 300पेक्षा मला वाटतं की 20 लोक असतील की जे शिकलेले आहे. बाकी लोक कशासाठी येतं, की टेबल वाजवण्यासाठी येतं. ते कशामुळे येतं, जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने, मग पक्षाच्या नावाने, मग पैशाच्या जोरावर, मग घराणेशाहीच्या याचवर ते निवडून येतात, जातात आणि तिथे काय करतं, टेबल वाजवण्याचं काम करतं. म्हणजे आता जे शहराचे जे उमेदवार दिलेले आहेत हे म्हणजे अशिक्षित म्हणता येईल समजा. पुन्हा ते तुम्ही सांगितलं आता समजा कशाला, त्यांचं ॲफिडेविट काढा, तुम्हाला कळेल की कोणता उमेदवार 3री पास आहे, कोणता 6ठी पास आहे, कोणता 10वी पास आहे, तर तुम्हाला कळेल. माझी जास्त शिक्षण झालेलं नाही आहे. मी फक्त ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. MCOM आहे, MBA आहे इन मार्केटिंग आणि MMCJ आहे, मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. अनेक असे उमेदवार असतील की त्यांना मी सांगितलं की मी MMCJ आहे, याचा अर्थ काय आहे, तर त्यांना कळेलच नाही की MMCJचा अर्थ काय आहे, आणि ते लोकसभेमध्ये जाण्यास इच्छुक आहे. तुम्ही एकीकडे पाहिलं तर महायुतीने आणि तुम्ही पण देखील मोठं शक्ती प्रदर्शन शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मताचं कन्व्हर्शन होईल का यामध्ये, असं माझ्या जिल्ह्यामध्ये? आपली नाही, माझ्या जिल्ह्यामध्ये तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की 3 तारखेला थोडासा रेस्ट घ्या. कारण 4 तारखेला जेव्हा निकाल येतील तर देशातला सगळा मोठा जे जल्लोष आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे. तर पूर्ण दिवस जे आपला आहे त्याच कव्हरेजसाठी जाणार आहे. तर काहीही मताचं विभाजन होणार, हे लढणार, ते लढणार, नाही लढणार, कशा लढणार, इम्तियाज जलीलच्या सोबत हे आहे का नाही आहे, त्याचा विचारच करू नका. 4 जूनला आपल्या सगळ्यांना जल्लोष करायचा आहे. आणि तुम्हाला का म्हणतो की मीही पूर्वी पत्रकार होतो, तर माझ्या जिंकण्यामध्ये पत्रकारांचाही विजय असतो आणि तेही जल्लोष करतो माझ्यासोबत. हा लक लागेल का, कारण की तुम्ही आमदार बनले, त्या लकीने खासदार सुद्धा बनले, पण हा लक आता पुढे दिसून येईल? 2014मध्ये असंच पत्रकार मला प्रश्न विचारायचे, कसे येणार तुम्ही, निवडून कसे येऊ शकतं. मी जिंकलो. 2019मध्ये खासदारकीसाठी उभे राहिला, तर तेच ते दल्ले जो 2024मध्ये बोलत होते वेगवेगळ्या पक्षातले, तेच गँग आताही सक्रिय झालेली आहे. कैसा आता, कहाँ से आता, कौन देता, कैसा जीतेंगा, तेच ते आहे ना उसके अंदर. 2014मध्ये ते सांगत होते, 19मध्ये ते सांगत होते, आणि 24ला पुन्हा तेच सांगत आहे, म्हणून मी जिंकणार आहे. 2000ला 19ला वंचित आपल्यासोबत होती, परंतु या वेळी वंचित आपल्यासोबत नाही आहे. कसं बघता आपण? ते वंचितनं खूप चांगला कॅन्डिडेट दिलेला आहे, खूप शिक्षित आहे, आणि म्हणजे सामाजिक त्यांचं काम इतकं मोठं आहे. तर मला ही भीती वाटतं की इतका चांगला कॅन्डिडेट त्यांनी कुठून शोधून आणलेला आहे. हे तर त्यांना हे एक शाबासकी द्यायलाच पाहिजे की खूप स्ट्रॉंग कंटेंडर आहे ते. आणि त्यांचं जे सामाजिक कार्य होतं, विशेषतः थिएटरांच्या समोर, आणि जे ते चालवतात, त्यांचं खूप चांगलं काम आहे. तर एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे माझ्या. इथं आले आणि मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावरती देखील या ठिकाणी सडवून टीका केलेली आहे. हुकून आता जे झालेत म्हणे ती होणार नाही अशी तुमच्यावर टीका करण्यात आली. इतकी वेळ कशाला लागली कॅन्डिडेट डिक्लेअर करायला? मुख्यमंत्रीचं वर जे आहे ना, अमित शाह साहेब आहे, 1-1.5 महिन्यापूर्वी आले होतं मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर. कमल को यहाँ से खिलाना है, कमल को दिल्ली को भिजाना है. का तुमचा कमल इथे खेळला नाही? का तुम्ही गपचूप पडून गेले? त्याचं कारण एक होता, तुम्हाला IB वाल्यांनी तुमच्या कानात सांगितलं की साहेब या सीटवर लक्ष देऊ नका,
हे लोक सगळं जाती धर्माचे लोक जे आहे, शिक्षित लोक जे आहे ते इम्तियाजलीच्या बाजूने आहे. तुम्ही कितीही केला तर आपण इथून जिंकणार नाही. मग त्यांनी काय केलं, सोपा रास्ता ते त्यांनी आपल्या गळाचे जे त्रास होतो ना ते काढलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना बोलवलं, इकडे या, तुझ्या गळ्यात मी टाकतो, आता तू निवडणूक लढ. आता ते बिचारे परेशान झाले की हे हारणारी पराभव होणारी सीट माझ्या गळ्यात कशाला टाकलेली आहे, म्हणून इतकं दिवस लागले. आणि आता ते जे साहेबांना दिलेले आहे तेही खूप चांगलं कॅन्डिडेट दिलेले आहे.